ओबीसी आरक्षणासंदर्भात क्रीमी लेअर निश्चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिलाय। यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलंय की क्रीमी लेअर ठरवण्यासाठी केवळ पालकांचं उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही। उत्पन्नासोबतच पालकांचं पद आणि त्यांचा सामाजिक दर्जा विचारात घेणं अनिवार्य आहे। न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचे अपील फेटाळून लावत दिल्ली, मद्रास आणि केरळ उच्च न्यायालयांचे पूर्वीचे निर्णय कायम ठेवलेत। नागरी सेवा परीक्षेशी संबंधीमध्ये एका प्रकरणात हा निकाल समोर आलाय। सर्वांसाठी समान नियम न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम असणं चुकीचं आहे। सर्वांना एकाच तराजूमध्ये तोलून क्रीमी लेअरचे निकष लावले पाहिजे। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वेगळी वागणूक देणं हा भेदभाव ठरेल। संविधानाचा मूळ उद्देश हा क्रीमी लेअरच्या लोकांना आरक्षणातून बाहेर ठेवणं हे केवळ सरकारचं धोरण नसून ती संविधानाची इच्छा आहे, जेणेकरून आरक्षणाचा खरा लाभ खरोखरच मागास असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल। सधन वर्गावर निर्बंध या नियमाचा मुख्य उद्देश मागासवर्गीयांमधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या वर्गाला सातत्याने आरक्षणाचा लाभ घेण्यापासून रोखणं हा आहे, जेणेकरून गरजू लोक हे मागे पडणार नाहीत। जातीचा आधार आणि मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात देखील स्पष्ट केलंय। एखादी जात मागासलेपणाचे संकेत देऊ शकते, परंतु केवळ जात हा मागासलेपणाचा एकमेव आणि अंतिम आधार मानला जाऊ शकत नाही। सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा देखील तितकीच महत्त्वाची आहे। आता क्रीमी लेअर म्हणजे काय? क्रीमी लेअर हा शब्द ओबीसी समुदायातील अशा लोकांसाठी वापरला जातो ज्यांनी लक्षणीय आर्थिक आणि सामाजिक समृद्धी प्राप्त केली आहे। आरक्षणाचे फायदे केवळ या वर्गालाच न मिळता त्या समाजातील गरीब आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचावेत याची खात्री करणं ही कल्पना आहे, ज्यांना त्यांची खरोखरच गरज आहे। ही संकल्पना 1992च्या प्रसिद्ध इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यानंतर उद्भवली। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणांना मान्यता दिली, परंतु श्रीमंतांना वगळण्याचा आदेश दिला। त्यानंतर 1993 मध्ये सरकारने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम लागू केले। आता सध्याचा नियम काय आहे? सध्याच्या नियमांनुसार 8 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या ओबीसी कुटुंबाला क्रीमी लेअरमध्ये मानलं जातं। अशा उमेदवारांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी पात्रता नाही। 2017 मध्ये ही उत्पन्न शेवटची 6 लाख रुपयांवरून 8 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती। आता उत्पन्ना व्यतिरिक्त उच्च संविधानिक पदांवर असलेल्या व्यक्ती, वरिष्ठ सरकारी अधिकारी, सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख व्यावसायिकांची मुलं देखील क्रीमी लेअर श्रेणीमध्ये मानली जातात। आता आपल्याला या सगळ्या नियमांबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा।